कॉकरोच जनता पार्टीला आज मोठं यश मिळाले, ते म्हणजे जंतर मंतरांवरती आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी मिळाली. आणि आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल देखील एक माहिती समोर आली आहे. कारण कॉकरोच जनता पार्टीचं आज दिल्लीवरती जे आंदोलन होत आहे, त्याबद्दल बऱ्याचशा मीडिया चॅनलवरती ही बातमी दाखवली जात नाहीये. या आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे आणि यामधून काही प्रमुख मागण्या देखील ठेवण्यात आल्या. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल एक माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलंय, पोलिसांनी या आंदोलनासाठी कसं काय परवानगी दिली, संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. एका व्यक्तीच्या विधानामुळे कॉकरोच जनता पार्टीचा उगम झालाय, ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत. हे म्हणाले होते, देशातील बेरोजगार तरुण हे सर्व झुरळा समान आहेत. पण आज तेच झुरळ म्हणजे तेच कॉकरोच रस्त्यावरती उतरले आहेत. अगोदर सर्वांना वाटलं होतं कॉकरोच जनता पार्टी फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित राहील. काही लोकांनी तर कॉकरोच जनता पार्टीला बदनाम करण्याचाही प्रयत्न केला. पण कॉकरोच पार्टीने पहिलं पाऊल उचललं, ते म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी. गेल्या 10-15 दिवसापासून सर्वच कॉकरोच सदस्य तसेच भारतामधील अनेक विद्यार्थी, अनेक तरुण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत होते. पण त्यांच्या राजीनाम्याबद्दल कोणताही विचार झाला नाही. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी आज रस्त्यावरती उतरली आहे. अगोदर सांगितलं जात होतं कॉकरोच जनता पार्टीला दिल्लीच्या जंतर मंतरांवरती आंदोलनासाठी परवानगी मिळणार नाही. अभिजित दिपकेने देखील सांगितलं होतं 6 तारखेला तो दिल्लीमध्ये येणार आहे. त्यानंतर जंतर मंतरांवरती आंदोलन केलं जाईल. पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतरच हे आंदोलन होईल. आज सकाळीच 9 वाजता पोलिसांनी या आंदोलनासाठी परवानगी देखील दिली. आता इथून पुढे काय झालं बघा. सर्व कॉकरोच सदस्य, देशातील अनेक तरुण या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. तसेच खास करून यूट्यूबवरील मीडिया चॅनल या सर्व आंदोलनाला कव्हर करत आहे. आज आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये अनेक न्यूज चॅनल उघडून बघा, त्यामध्ये आपल्याला कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चालू आहे याबद्दल सविस्तर माहिती दिलीच जात नाहीये. अगदी थोडक्यामध्ये सांगितलं जात आहे. पण दुसरीकडे जे इंडिव्हिज्युअल क्रिएटर आहेत, त्यांनी मात्र ही न्यूज पूर्णपणे कव्हर केली आहे. दिल्लीमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, किती तरुण यामध्ये सहभागी झालेत, सर्व काही अनेक इंडिव्हिज्युअल क्रिएटरनी हे कव्हर केलंय. आता बघा, पोलिसांची परवानगी कसं काय मिळाली. कारण की या आंदोलनासाठी सामाजिक कार्यकर्ता आणि शिक्षण तज्ज्ञ असलेले सोमन वांगचुक यांनी पाठिंबा दिला होता. त्यांनी सांगितलं होतं हे आंदोलन पूर्णपणे शांततेमध्ये होणार आहे. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीला आंदोलनासाठी परवानगी दिली जावी. आणि कॉकरोच पार्टीच्या सदस्यांनी देखील सांगितलं होतं हे आंदोलन पूर्णपणे शांततेमध्ये होईल. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलनासाठी परवानगी दिली आहे. पण दुसरीकडे हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा बातम्या समोर येत आहेत की काही अशी लोक आहेत, जी लोक कॉकरोच पार्टीचे सदस्य नाहीत, जी लोक आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आली नाहीत, ती लोक या आंदोलनामध्ये आली आहेत. कदाचित हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पण तिथे पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त आहे. प्रत्येक व्यक्तीवरती पोलिसांची नजर आहे. तसेच कॉकरोचच्या प्रत्येक सदस्यांनी सांगितलंय, स्वतःचा मोबाईल काढा, लाईव्ह कॅमेरा चालू करा आणि सर्व व्हिडिओ रेकॉर्ड करा. जेणेकरून कोणीही असं प्रकारचं कृत्य करत असेल तर लगेच ते कॅमेऱ्यामध्ये टिपलं जाईल. दुसरीकडे जंतर मंतरांवरती पोहोचल्यानंतर अभिजित दिपकेने सांगितलंय, आज आम्हाला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे. देशामधील प्रत्येक तरुण ओरडून ओरडून सांगतोय, पण याकडं केंद्र सरकार अजिबात लक्ष देत नाहीये. आज प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक तरुण शिक्षणाच्या बाबतीमध्ये अस्वस्थ आहे. शिक्षण व्यवस्थेमधील अनेक घोटाळे उघड होत आहेत, तरी देखील राजीनामा घेतला जात नाही. पण आता हे सर्व तरुण किती दिवस सहन करणार. आता बाद झालं. याशिवाय अभिजित दिपकेने काही मीडिया चॅनलवरती देखील टीका केली. काही मीडिया चॅनल विद्यार्थ्यांवरती जे काही अन्याय होतात त्याबद्दल दाखवत नाहीत. शिक्षण व्यवस्थेमध्ये किती त्रुटी आहेत, शिक्षण व्यवस्थेमध्ये किती घोटाळे आहेत, हे मीडिया चॅनल अजिबात कव्हर करत नाहीत. पण आंबे कसे खाल्ले जातात, चॉकलेट कसे खाल्ले जातात, या सर्व बातम्या न्यूज चॅनल कव्हर करतं. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कॉकरोच जनता पार्टीला जंतर मंतरांवरती आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे. दुसरीकडे बातमी येत आहे, कदाचित केंद्र सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ शकतं. आणि जर असं झालं नाही आणि हे 5 नंतर आंदोलन असंच राहिलं तर अभिजित दिपके तसंच कॉकरोचच्या सदस्यांना अटक केली जाऊ शकते. पण त्यानंतर कॉकरोच सदस्यांनी एक इशारा दिलाय, जर कोणत्याही कॉकरोच सदस्यांना अटक झाली, शांततेमध्ये आंदोलन करत असून देखील, तर पुढे 42 दिवसाचं उपोषण केलं जाईल, तेही जंतर मंतरांवरती. आता खरंच आज धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील की नाही, केंद्र सरकार यावरती काय निर्णय घेत आहे, किंवा हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो का. कारण की आत्ता झालेल्या बातमीनुसार पोलीस आणि कॉकरोच सदस्यांमध्ये काही कारणावरून वाद झालाय. सांगितलं जातंय हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
पण एक गोष्ट यामधून क्लिअर होते, बरेचसे न्यूज चॅनल ही बातमी कव्हर करत नाहीये. त्यामुळे अनेक तरुणांनी राग व्यक्त केलाय. तसेच कॉक्रोच जनता पार्टीला देखील बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. जे कॉक्रोचचे प्रवक्ते आहेत, अभिजित दिपके आहे, यांच्या नावाने वेगवेगळे दावे केले जात आहेत, जेणेकरून त्यांना बदनाम केलं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे पूर्णपणे संपवलं जाईल. आपल्याला काय वाटतंय, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील का? कॉक्रोच पार्टीचं आंदोलन व्यवस्थितपणे पार पडेल का? आणि जे काही न्यूज चॅनल आहेत ही बातमी दाखवत नाही, त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपलं मत एक कमेंट करून नक्की सांगा.